We started the BCP subject. In that we saw the protein chapter. In that we are completed the Ninhydrin reaction. This is the Ninhydrin reaction. Next we will see the reaction of peptide formation. The amino group of one amino acid are react with carbonyl group of another amino acid to form a peptide bond. आपण ऑलरेडी बघितलं आहे की पेप्टाइड बॉन्ड कसं तयार होतो. ज्यावेळेस आपण दोन अमायनो ॲसिड घेतो आणि ते आपण एकमेकाला जॉईन करतो. ह्याच्यातलं OH आणि ह्याच्यातलं H आपण रिप्लेस करतो आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो. ह्याच्यामध्ये आपल्याला CONH दॅट इज द पेप्टाइड बॉन्ड विल बी फॉर्म. दॅट इज द रिॲक्शन ऑफ पेप्टाइड फॉर्मेशन. Next point, that is peptides. A peptide consists of two or more amino acid linked by a peptide bond, that is CONH. The peptide bond is formed between carboxylic group of one amino acid and amino group of another amino acid with removal of water molecule. तर आपण वरच्या रिॲक्शन बघितलं तसंच आपल्याला सेम आहे. हे अमायनो ॲसिड, हे एक अमायनो ॲसिड, हे एक अमायनो ॲसिड आपण हे एकमेकाला जॉईन केलं. दे फॉर्म्स दी पेप्टाइड बॉन्ड और पेप्टाइड लिंकेज. नेक्स्ट विल सी दी पॉलीपेप्टाइड्स. जे आपण आता वरचं रिॲक्शन बघितलं आहे तेच जर करता रिॲक्शन आपण n टाइम्स अमायनो ॲसिड घेतलं आणि ते आपण एकमेकाला जॉईन केलं तर त्याला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड्स. पेप्टाइड्स एवढंच की ते पॉली म्हणजे भरपूर आपण पेप्टाइड्स घेतलं त्याला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड्स. Are formed by large number of amino acid by means of peptide. Polymer has more than 10 amino acid are formed as polypeptides. Those with more than 100 are generally formed as proteins. आपण जर करतो 10 अमायनो ॲसिड घेतलं आणि त्याच्यापासून आपण लिंक तयार केलं तर आपल्याला पॉलीपेप्टाइड्स तयार होतो. पण जर करता आपण 100 घेतलं आणि त्याच्यापेक्षा मोर अमायनो ॲसिड घेतलं आणि ते आपण एकमेकाला लिंक केलं तर आपल्याला प्रोटीन भेटतो. दिस इज दी रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड्स. दिस इज अमायनो ॲसिड, अमायनो ॲसिड, अमायनो ॲसिड. दिस विल बी n टाइम्स. वॉटर मॉलिक्यूल आपण n टाइम्स बाहेर काढलं तर आपल्याला बॉन्ड तयार होतात. दॅट शुड बी n टाइम्स. दॅट इज कॉल्ड इन पॉलीपेप्टाइड्स. दॅट इज दी प्रोटीन. नेक्स्ट विल सी दी बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ पेप्टाइड्स. आता जे काय आपण पेप्टाइड्स पण तयार होतात त्याचं बायोलॉजिकली इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या बॉडीमध्ये, त्याचा यूज काय होतो ते आपण बघणार आहोत. इन्सुलिन इज अ पॉलीपेप्टाइड विच प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन ग्लुकोज मेटाबॉलिझम. आता आपण काही खातो ते आपल्या बॉडीमध्ये अल्टिमेटली कन्वर्टेड इन टू ग्लुकोज. पण ग्लुकोज मेटाबॉलिझम होण्यासाठी आपल्याला इन्सुलिनची गरज आहे. जर करता इन्सुलिन नसेल तर त्याला आपण म्हणतो डायबेटिक पेशंट म्हणतो. आणि हे इन्सुलिन आपल्याला इन्सुलिन काय दॅट इज दी पॉलीपेप्टाइड. नेक्स्ट वन इज ऑक्सिटोसिन इज अ पॉलीपेप्टाइड विच ॲक्ट ॲज अ युटेराइन मसल. याला आपण बर्थ हार्मोन पण म्हणतो. ऑक्सिटोसिनला आपण बर्थ हार्मोन पण म्हणतो. दॅट इज ॲक्ट्स ऑन अ युटेराइन मसल. नेक्स्ट वन इज ग्रॅमिसिडिन, पॉलिमिक्सिन, बॅसिट्रेसिन ऑल आर peptide which are used as an antibiotic in the treatment of various infections. ह्याच्यामध्ये पण आपल्याला पॉलीपेप्टाइड भेटतो और पेप्टाइड्स भेटतात. नेक्स्ट इज ब्रॅडिकायनिन इज अ पॉलीपेप्टाइड विच इज मोस्ट पोटेंट पेन प्रोड्युसिंग सबस्टन्स इन्वॉल्ड इन दी पेन प्रोड्युसिंग मेकॅनिझम. आता आपला गुडघा वगैरे दुखतो त्यावेळेस आपल्याला गुडघ्यामध्ये ब्रॅडिकायनिन रिलीज होतो, त्याच्यामुळे आपल्याला पेन तयार होतो. आता समजा आपल्या हाताला लागलं आहे तिथे जर करता दुखलं नसेल तर आपण त्याच्याकडं लक्षच गेलं नसतं. समजतं का? त्यासाठी ब्रॅडिकायनिन हे रिलीज होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जखम झाला हे कळण्यासाठी. मग हे ब्रॅडिकायनिनमध्ये पण आपल्याला पॉलीपेप्टाइड असतो. नेक्स्ट इज द TRH दॅट इज थायरॉइड रिलीजिंग हार्मोन इज अ पॉलीपेप्टाइड विच regulate the release of thyroid hormone. The TRH is used to regulate the thyroid hormone.
Next one is the bleomycin is a peptide which is used in the treatment of cancer as an anti-cancer agent. These are the some biochemical functions of the or importance of the peptides or polypeptides. Next we will see the role of proteins. They provide a structural framework for cells and tissues. आता आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनचं काय रोल आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. द फर्स्ट वन इज दे प्रोव्हाइड स्ट्रक्चरल फ्रेमवर्क फॉर दी सेल अँड टिश्यू. जे काय आता सेल आहे, टिश्यू आहे, त्याचं जे काय स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कशावर डिपेंड असतं, तर स्ट्रक्चरचं फ्रेम कोण तयार करतं, तर प्रोटीन त्याच्यामध्ये यूज होतो. दे ऑल्सो ॲक्ट ॲज अ एन्झाईम अँड हार्मोन्स. एन्झाईम इज दॅट इज दी बायोकॅटॅलिस्ट अँड ऑल्सो इन हार्मोन्स. ट्रान्सफर प्रोटीन्स कॅरिंग स्पेसिफिक सबस्टन्स अक्रॉस दी मेम्ब्रेन अँड बॉडी फ्लुइड. Storage proteins binds specific substance and store them. That is iron is stored as a ferritin. आपल्या बॉडीमध्ये आपल्या आयर्नची गरज असते. आयर्न म्हणजे आपलं HB साठी लागतो, त्यासाठी आपल्या बॉडीमध्ये आयर्न स्टोअर होण्याची खूप गरज आहे. ते आयर्न स्टोअर होण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज आहे. प्रोटीन त्यासोबत बाइंड होतो आयर्नसोबत आणि फेरिसिटिन म्हणून आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतो. रिसेप्टर प्रोटीन्स बाइंड्स विथ स्पेसिफिक सबस्टन्स लाईक विटॅमिन्स, मिनरल्स अँड देअर सेल्युलर ॲक्शन. दे कॅन बी कॅटाबोलाइज टू रिलीज एनर्जी. कॅटाबोलिज म्हणजे काय, ब्रेकडाऊन. आता आपल्या बॉडीमध्ये ATP तयार होतात. ATP तयार कसं होतात, तर त्याच्यामध्ये आपलं प्रोटीनची गरज असतो. प्रोटीन काय करतो, कॅटाबोलाइज करतो. कॅटाबोलाइज म्हणजे काय, ब्रेकडाऊन करतो. ते मॉलिक्यूल ब्रेकडाऊन करतो आणि आपलं एनर्जी प्रोव्हाइड करतो. प्रोटीन एक्झर्ट ऑस्मोटिक प्रेशर विच हेल्प्स इन मेंटेन्ड वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. आपल्या बॉडीमध्ये वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स आहे. हे कशामुळं पॉसिबल आहे, तर प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये एक प्रकारचं प्रेशर तयार करतो, त्याला आपण म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे. दीज आर द सम रोल ऑफ प्रोटीन इन अवर बॉडी. नेक्स्ट इज द प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन्स. तर त्याच्यामध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टी बघणार आहोत. प्रोटीन इज सोल्युबल इन वॉटर, वीक सॉल्ट्स, ॲसिड्स, अल्कलाइन अँड फॉर्म्स कोलायडल सोल्युशन. Proteins are precipitated by salts of heavy metal like silver, mercury to an alkaline medium. प्रोटीन्स जे काय असतात ते आपलं प्रेसिपिट होतात म्हणजे PPT तयार होतात बाय सॉल्ट्स ऑफ हेवी मेटल्स. प्रोटीन्स आर प्रेसिपिटेटेड बाय अल्कलॉइडल ॲसिटिक ॲसिड. ऑल प्रोटीन्स गिव्ह कलर रिॲक्शन विथ when treated with the certain reagents. Proteins are hydrolyzed into constituent amino acid on boiling with acid and alkalis. आता आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे की बाबा प्रोटीन हे अमिनो ॲसिडपासून तयार झालं आहे. ज्यावेळेस आपण प्रोटीनला ब्रेकडाऊन करू, हायड्रोलिसिस करू, त्यावेळेस आपलं त्याचं अपोजिट म्हणजे काय, अमिनो ॲसिड परत आपल्याला रिगेन होतील, अमिनो ॲसिड आपल्याला परत भेटतील बॉइलिंग विथ ॲसिड अँड अल्कालीज. दीज आर द सम प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन्स. नेक्स्ट वन विल सी द क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स. These are mainly classified into 3 classes, that is simple protein, conjugated proteins and derived proteins. परत त्या क्लासिफिकेशनचे परत आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. दिस इज सिम्पल प्रोटीन. इन दॅट एक्झाम्पल्स आर अल्बुमिन, ग्लोबुलिन, ग्लुटेलिन, प्रोलामाइन्स, स्क्लेरोप्रोटीन्स, हिस्टोन्स and protamines. These are the simple proteins. Next one is the conjugated proteins, nucleoproteins, glycoprotein, phosphoprotein, lipoprotein, metalloproteins, chromoprotein and flavoproteins. Next is the derived proteins. In that again classified into primary, that is proteins, coagulated proteins and metaproteins. Next one is the secondary proteins, that is secondary derived proteins, that is proteases, peptones and peptides. These are the some examples of secondary derived proteins. आता हे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्याचं आपण परत एक्सप्लेन केलं आहे, तर फक्त मी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. हे मोस्टली एक्झामला विचारत नाहीत. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स. दॅट इज दे ऑल्सो कॉल्ड एज फंक्शन्स ऑफ प्रोटीन.
एक्झाममध्ये तुम्हाला विचारतील व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ प्रोटीन, त्यावेळेस तुम्हाला हे एक्सप्लेन करावं लागेल. These are classified into 7 classes. First one is the structural proteins. आता याचं क्लासिफिकेशन आपण त्याचं फंक्शननुसार आपण क्लासिफाय केलेलं आहे. पहिला आहे स्ट्रक्चरल प्रोटीन. These proteins forms various structures of the human body like bones, muscles, etc. They also protect the internal delicate organs like heart, ब्रेन, लंग्स, किडनी एक्सेट्रा. ते आपण म्हणतो स्ट्रक्चरल प्रोटीन्स. नेक्स्ट आहे कॅटॅलिटिक प्रोटीन्स. तर कॅटॅलिस्ट म्हणजे काय? दीज आर द एजंट विच आर यूज टू इन्क्रीजेस दी रेट ऑफ रिॲक्शन, त्याला आपण म्हणतो कॅटॅलिस्ट. मग त्या प्रोटीनला आपण म्हणतो कॅटॅलिटिक प्रोटीन. These proteins act as a catalyst in various biochemical reaction. Example, they are given enzymes. आपण एन्झाईमला काय म्हणतो? बायोकॅटलिस्ट म्हणतो. These are made from the proteins. Enzymes like hexokinase, succinate, dehydrogenases, etc. Enzymes proteins increases the speed or rate of reaction of biochemical reaction. It also makes possible. These are the catalytic protein. Next one is the regulatory proteins. These proteins regulate the various physiological and biochemical activity of body. The example they are given: hormones like insulin regulates the carbohydrate metabolism and thereby control normal blood glucose level. आता रेग्युलेटरी प्रोटीन्स काय करतात? आता समजा आपल्या बॉडीमध्ये आपण जे काही खातो, ग्लुकोज आहे, शुगर आहे, ते आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करतो. नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न कशासोबत करतो? तर आपण जे काही शुगर आहे, ज्यावेळेस शुगर आपण खातो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेट होतो. त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं शुगर ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन राहतो. दॅट इज बिकॉज ऑफ ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ दी इन्सुलिन. इन्सुलिन इज मेड अप ऑफ दी प्रोटीन. तर आपण म्हणतो रेग्युलेटरी प्रोटीन्स. Also they are also given example, growth hormone regulates the physical and mental growth. This comes under in regulatory proteins. Next one is the transfer proteins. These are the proteins involved in transport of various substances in body. आता hemoglobin is also involved in the transport of gases like O2 and CO2. आता एच बी काय करतो आपल्या बॉडीमध्ये? आयर्न काय करतो? तर आपल्या बॉडीमधले ऑक्सिजन कॅरी करतो आणि आपल्या सेलला प्रोव्हाइड करतो आणि सेलमधलं CO2 घेतो आणि आपल्याला आपल्या बॉडीमधून बाहेर टाकतो. दॅट इज दी ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स. नेक्स्ट इज दी कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. These proteins involved in contraction and relaxation of muscles. It is myosin. आता आपण हाताचं पायाचं हालचाल करतो. That is because of the contractile proteins. Next is the defense protein. These proteins protect body organs and tissue from the bacteria, virus, fungi, etc. The example is alpha globulin, that is antibody. आपल्या बॉडीला आता जे काही व्हायरस असतील, फंगाय असतील, ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला काही प्रोटीन्स असतात, ते आपण म्हणतो डिफेन्स प्रोटीन. आणि लास्ट वन इज जेनेटिक प्रोटीन. Last one is the genetic proteins. These proteins are involved in transformation of genetic information from one generation to next generation. The example is chromatin. आता क्रोमोझोम्स जे आपण एका जनरेशनपासून आपण पुढच्या जनरेशनला ट्रान्सफर होतो, तर आपण म्हणतो जेनेटिक प्रोटीनपासून ते पॉसिबल आहे. द एक्झाम्पल इज क्रोमॅटिन. दीज आर दी फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन.